तर ऑनलाईन गेमिंग बिल 2025 ला मंजुरी मिळाली असून या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर झालेलं आहे। ड्रीम 11 ॲपची सेवा बंद झाली असून आजपासून कोणत्याही सामन्यावर पैसे लावता येणार नाहीत। ड्रीम 11 ॲपच बंद होण्याच्या मार्गावर आहे। ऑनलाईन गेमिंग बिल 2025 ला राष्ट्रपतींची मंजुरी। ऑनलाईन गेमिंग बिल 2025 ला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली असून विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालंय। ड्रीम 11 ॲपची सेवा बंद करण्यात आली। केंद्र सरकारनं ऑनलाईन गेमिंग कायदा आणल्यानंतर ड्रीम 11ची सेवा बंद झाली। ड्रीम 11 ॲपमध्ये आजपासून कोणत्याही सामन्यावर पैसे लावता येणार नाहीत। ड्रीम 11 ॲपमध्ये शिल्लक असलेले पैसे काढून घेण्याचं आवाहन ड्रीम 11 ॲपनं केलंय। त्यामुळे ऑनलाईन गेमिंग कायद्यानंतर ड्रीम 11 ॲपच बंद होण्याच्या मार्गावर आहे। ड्रीम 11चे भारतात 28 कोटी युजर्स आहेत। तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी युटर्न घेतलेलं आहे। राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यामधल्या कर्जमाफीचं आश्वासन नाही असं म्हणणारे अजित पवार आता मात्र कर्जमाफी योग्य वेळी करू असं म्हणतायत। दरम्यान अहिल्यानगरमध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली। कर्जमाफीची वाट पाहत होतो पण आता आत्मविश्वास संपलेला आहे असा व्हिडिओ या शेतकऱ्यानं तयार केलाय। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी युटर्न घेतलाय। राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यामधल्या कर्जमाफीचं आश्वासन नाही असं म्हणणारे अजित पवार आता कर्जमाफी योग्य वेळी करू असं म्हणतायत। देण्याच्या संदर्भात नाही म्हणलेलंच नाही। लगेच देऊ म्हणलेलं नव्हतं। माझं एक उदाहरण दाखवा जाहीरनामा। मला एकच मिनिट, मला वाद घालू नका, मला जाहीरनामा दाखवा। योग्य वेळ आल्यावर ते आम्ही सांगू ना। जाहीरनाम्यामध्ये ते होतं। आमच्या लाडक्या बहिणीचं आमचं काम चाललेलं आहे। एकंदरीत राज्यकारभार करत असताना सगळ्या गोष्टीचा विचार करून पुढे पावलं उचलायची असतात। परंतु आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, मी सांगतोय की योग्य वेळ आल्यावर आम्ही ते करू। एकीकडे शेतकरी कर्जमाफीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणातून आत्महत्या केली। नेवासा तालुक्यामधल्या बाबासाहेब सरोदे यांनी आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ सुद्धा चित्रित केलाय। आज ना उद्या कर्जमाफी होईल ही आशा होती। सरकारनं शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कर्जमाफी केली नाही। योग्य वेळी मदत झाली असती तर जगलो असतो, पण आता आत्मविश्वास संपलेला आहे। कर्जबाजारी शेतकरी म्हणून पिळवणूक होते। या जगामध्ये पैशांशिवाय काहीच होत नाही। जिवंतपणी मदत झाली नाही, मी मेल्यावर इतर शेतकऱ्यांना तरी मदत करा असं बाबासाहेब सरोदे व्हिडिओमध्ये म्हणतायत। 45,000 कोटीचा भार लाडक्या बहिणींच्या निमित्तानं, त्या लाडक्या बहिणींमध्ये अनेक बहिणी त्या आमच्या लहान शेतकऱ्यांच्या घरातले असतात। त्याच्यामुळे त्यांना पण तिथं मदत होते। अशा वेगवेगळ्या पद्धतीनं मदत करण्याचं काम आमचं चाललेलं आहे। आत्महत्या करेपर्यंत टोकाचं पाऊल कुठल्याच शेतकऱ्यांनी किंवा बहिराजांनी उचलू नये। ज्यांनी कर्ज उचलला आहे तो आत्महत्येकडे निघालेला आहे, अशा व्यक्तीचं सर्वेक्षण करून कर्जमाफी केली पाहिजे। याकरताही आपण पुढे काम करण्याचा प्रयत्न करतो आहे। माननीय देवेंद्र फडणवीसजींनी याकरता एक समिती तयार केली, त्याचेही काम चालू झालेलं आहे। नाशिकच्या पालकमंत्री पदावरून सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपली आहे। भुजबळांच्या नावाला शिंदेच्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदेंनी विरोध केलाय। कांदेंच्या विरोधानंतर भुजबळांनी यावर प्रतिक्रिया देणं टाळलं। दुसरीकडे पालकमंत्री पदाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे। आमदार असताना अजित पवार आग्रही असतात, मात्र आमच्याकडे 7 आहेत। मला रायगडचं नाही माहिती, परंतु मी माझा स्वतःचा भुजबळ साहेबांना वैयक्तिक विरोध आहे, राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध आहे, बीजेपीच्या आमदारांचा विरोध आहे। सुहास कांदे देखील असं म्हटले की छगन भुजबळांना पालकमंत्री करण्याला माझा विरोध आहे आणि जिल्ह्यामध्ये 7 राष्ट्रवादीचे आमदार असले तरी त्यांच्यासोबत एकही आमदार नाही आहे, ते एकटेच आहेत, अशा पद्धतीची टीका केली। मला या संदर्भात काही बोलायचं नाही, नो कमेंट्स। ज्यावेळेस आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वाटेल की आता आपण नाशिकचं आणि रायगडचं पालकमंत्रीपद जाहीर करावं, हा त्यांचा अधिकार आहे, तुमचा पण नाही, माझा पण नाही। मत असतं ते आपले मत व्यक्त करतात।
परंतु ते मत व्यक्त जरी केलं तर अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री महोदयांचा आहे. झालं पाहिजे लवकर, हे माझे म्हणणं आहे. लवकर झालं पाहिजे काहीतरी निर्णय, जो व्हायचा असेल तो होईल, पण तो निर्णय लवकर झाला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आहेत, ते या बाबतीमध्ये चर्चा करत आहेत. लवकरचा निर्णय होईल. गणपतीच्या आधी होईल. आता ते काय गणपतीच्या आधी होईल का दुर्गोत्सवाच्या आधी होईल ते आता काही सांगता येत नाही. पण आता शेवटी काही प्रशासकीय अडचणी असतील, काही आमच्या आपसातल्या अडचणी असतील, पण त्यामुळे मला वाटतं 2च ठिकाणी रायगड आणि नाशिक हे 2च पालकमंत्रीपद राहिलेले आहेत. लवकरच तो तिढा सुटेल. तर भारत आणि पाकिस्तान दरम्यान होणाऱ्या मॅचवरून महाराष्ट्रामध्ये राजकीय सामना रंगलाय. क्रिकेट आणि रक्त आता एकत्र दिसेल. भारत पाकिस्तानच्या नियोजित सामन्यावरून संजय राऊतांनी निशाणा साधलाय, तर यावर भाजपकडून सुद्धा उत्तर देण्यात आलेलं आहे. क्रिकेट आणि रक्त हे मैदानावर तुम्हाला एकत्र दिसेल. हे ढोंग आहे. हे जर इतर कोणी केलं असतं तर भारतीय जनता पक्षाने आणि मोदींनी बरं का थैथाट केला असता, अंगावरचे कपडे काढून नागडे नाचले असते या रस्त्यावरती. आज एका तरी भारतीय जनता पक्षवाल्यांच्या गळ्यातून निषेधाचा सूर आला असेल तर मला सांगा. मला आश्चर्य वाटते, बाळासाहेब ठाकरेंच्या फोटो लावून जे राजकारण करतायत डुप्लिकेट शिवसेनावाले, बरं का, अमित बाळासाहेबांचे खरे वारसदार म्हणे. हां, यांच्या ढुंगणावर लाता मारल्या पाहिजे. वारसदार पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळताय, तिकडे ऑपरेशन सिंदूर अर्धवट टाकलं, आता क्रिकेट खेळताय. 26 महिलांचा आक्रोश अद्याप संपलेला नाही, त्यांच्या घरातला दुखवटा संपलेला नाही, अजून ते अतिरेकी सापडलेले नाहीत, आणि तुम्ही पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळता. संजय राऊत यांनी आधी सर्व देशवासियांची आणि भारतीय सैनिकांची माफी मागितली पाहिजे आणि त्यानंतर क्रिकेटवर बोललं पाहिजे. आणि राहिला प्रश्न क्रिकेटचा, तर दाऊदचा मेवणा, दाऊदचा व्याही जावेद मियादाद याला घरी बोलावून ज्यांनी बिर्याणी खिलवली, त्यावेळेला संजय राऊत देखील तिथं उपस्थित होते. ज्यांनी जावेद मियादादला बिर्याणी खिलवली त्यांनी भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटवर बोलावं का, हा देखील माझा प्रश्न आहे. तर सिंधुदुर्गाच्या कणकवलीमधल्या मटका अड्ड्यावर मंत्री नितेश राणे यांनी पोलिसांना सोबत घेऊन धाड टाकली. मटकावाल्यांना वाचवलं तर सोडणार नाही असा इशारा नितेश राणेंनी पोलिसांना दिलाय. तर माझ्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी हप्ते वाढवले असा आरोप नितेश राणे यांनी केलाय. नितेश राणेंची कणकवलीमध्ये मटका अड्ड्यावर धाड. काय करताय लोक? मटकावाल्यांना वाचवलं तर तुम्हाला सोडणार नाही असं राणे म्हणाले. राणेंनी पोलिसांना इशारा दिलाय. काय चाललंय बघा आमच्या सिंधुदुर्गात, आल्याला बोललेलो, सांगितलं मी गप्प बसणार नाही तुम्हाला. काय लिहिताय तुम्ही? माझ्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी हप्ते वाढवल्याचा नितेश राणेंचा आरोप आहे. जुगार आकडे लिहितायत ना. कणकवलीमधल्या मटका अड्ड्यावर मंत्री नितेश राणेंनी धाड टाकली. नितेश राणेंनी पोलिसांना सोबत घेत थेट मटका अड्डा गाठला. तुला मी शेवटीपर्यंत ठेवणार नाही. यावेळेला मटका घेणाऱ्या व्यक्तीसोबत पैसेही सापडले. पुढची पिढी बात करताय माझी इकडे. धाडीवेळी मटका चालवणाऱ्या व्यक्तींची पळापळ झाली. धाडीच्या वेळेला मटका चालवणाऱ्यांची गादी, पॅन्ट, शर्ट मध्ये सुद्धा पैसे सापडले. फोन कुठे खिशात विशात, कोणाच्या खिशात असेल ते पण घेऊन टाका. यापुढे मटका बंद झाला नाही तर पुन्हा धाड टाकण्याचा इशारा नितेश राणेंनी दिलाय. आकडे लावले जात आहे, कॅश ठेवली आहे मोठी इथे. हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली. पालकमंत्री झाल्यानंतर नितेश राणेंनी मटका बंद करा असे आदेश दिले होते, मात्र तरीही मटका सुरूच होता. उलट पोलिसांनी 1 लाखाच्या ऐवजी 2 लाख हप्ता घेतल्याचा आरोप नितेश राणेंनी केलेला आहे. बोल ना, तोंडाने बोल ना, काय चाललंय सांग तरी. जुगार आकडे लिहितायत ना, कोणाच्या ऐकायला लिहिताय? या अंमली पदार्थ, मटका, जुगार आणि या सगळ्यांमुळे आमच्या मुलांचं तुम्हाला भविष्यात खराब करायचं असेल तर मग मी सोडणार नाही, कोणालाच सोडणार नाही. माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भविष्यावर कोणीही अगर खेळलं तर मग सामना माझ्याशी आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. काल जी काय मी धाड टाकली स्वतः जाऊन, त्या व्यक्तीबद्दल मी कणकवली पोलीस स्टेशनला 4 महिन्या अगोदरच माहिती देऊन ठेवली की हा असा व्यक्ती आहे, मोठ्या प्रमाणामध्ये मटका लावतो, ह्या गोष्टी बंद करा. काही झालेलं नाही. उलट मी बोलल्यानंतर 1 लाखाचे 2 लाख करून घेतले.
मतदार याद्यांबाबत आमचा अभ्यास सुरू आहे असं शरद पवार यांनी म्हटले. येत्या 2 ते 3 आठवड्यामध्ये निवडणूक आयोगाला पुरावे देणार अशी माहिती सुद्धा शरद पवार यांनी दिली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड मतदारसंघामध्ये दुबार तिबार मतदान झाल्याचा आरोप भाजपनं केलाय. चव्हाणांच्या कुटुंबातील काही सदस्यांकडनं 2 ते 3 वेळा मतदान झाला असा आरोपही भाजपच्या मोहन जाधवांनी केलेला आहे. आणि यावर पृथ्वीराज चव्हाण यांचे पुतळे इंद्रजित चव्हाणांनी प्रत्युत्तर दिलंय. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या कराड येथील निवासस्थानावरती साधारण 15 लोकांची मतदार नोंदणी आहे. त्या ठिकाणी असणाऱ्या मतापैकी 9 मतदार हे त्यांचे निकटवर्ती आहेत, त्यांचे कुटुंबीय आहेत. यांची अनेक ठिकाणी 2 ठिकाणी काहींची 3 ठिकाणी त्यांची नावं त्या ठिकाणी आम्हाला आढळून आलेली आहेत. इलेक्शन कमिशन किंवा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या चुकीमुळं हे काम असं अर्धवट राहिलेलं आहे. त्यामुळे माझं नाव 2 ठिकाणी 3 ठिकाणी दिसते. सध्या मी मलकापूर आगाशूनगर येथेच राहतोय. मी मतदान जिथं मी होतो तिथंच त्या वेळेला मतदान केलेलं आहे. मी कधी 2 ठिकाणी मतदान केलेलं नाही. राहुल गांधींनी वोट चोरीचं कंत्राट घेतलेलं आहे हे स्पष्ट होत आहे. त्यांचेच लोक वोट चोरी करतायत हे लक्षात आलंय असा आरोप मुख्यमंत्री फडणवीसांनी केला. तर मतदार यादीमध्ये घोळ असल्याचं फडणवीसांनी मान्य केलं असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. अतुल बाबा भोसलेंनी या ठिकाणी जे सत्य समोर आणलेलं आहे त्यातनं खरे वोट चोर कोण आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे. आता वोट चोरीचा सगळा कॉन्ट्रॅक्ट राहुल गांधींनीच घेतलेला आहे आणि त्यांचेच लोक या ठिकाणी वोट चोरी करतायत हे लक्षात आलेलं आहे. आणि मला असं वाटतं की आता याचं उत्तर राहुल गांधींनी दिलं पाहिजे. ये अच्छी बात है कि देवेंद्र फडणवीस भी मान गए कि वोटर लिस्ट में धांधली होती है और यही हम चाहते हैं और हम कहते हैं उनको अगर ये ऑब्जेक्शन होगा तो उन्होंने भी हमारे ये जो प्रयास जो चालू है उसमें जुड़ जाना चाहिए. तर भटक्या कुत्र्यांना निवारा केंद्रामध्ये टाकण्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. नजबंदी करून निवारा केंद्रातल्या सर्व कुत्र्यांना सोडा असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. तर सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खाऊ घालण्यावर बंदी घालण्यात आली. त्यांच्यासाठी वेगळी सोय केली जाणार आहे. भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टानं महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. सुप्रीम कोर्टाचा हा आदेश देशभरात लागू राहणार आहे. ज्या कुत्र्यांना पकडलं गेलंय अशा कुत्र्यांचं लसीकरण आणि नसबंदी करून सोडण्यात यावं. जे कुत्रे आक्रमक आहेत त्यांना शेल्टर होममध्ये ठेवण्यात यावं. जे कुत्रे रेबीज संक्रमित आहेत त्यांनाही कैदेमध्ये ठेवले जाणार. कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खाद्य देण्यास मनाई. भटक्या कुत्र्यांना खाद्य देण्यास पालिकेनं वेगळी जागा बनवावी. सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात कारवाई केली जाणार. फीडिंग झोन तयार करण्यासाठी एनजीओंना 25,000 दिले जाणार. श्वानप्रेमी कुत्रे दत्तक घेण्यासाठी अर्ज करू शकतात. एकदा दत्तक घेतलेल्या कुत्र्याला पुन्हा रस्त्यावर सोडता येणार नाही. देशभरात भटक्या कुत्र्यांची समस्या जिथे आहे तिथे हे निकष लागू असतील. आकडेवारीनुसार 2024 मध्ये देशभरात 37 लाख लोकांना कुत्रा चावल्याच्या घटना घडल्या. कुत्रे चावल्यानंतर 57 लोक मरण पावल्याचीही घटना घडली आहे. कुत्रा चावल्याच्या सर्वाधिक घटना देशभरात महाराष्ट्रात झाल्या. 2024 मध्ये महाराष्ट्रामध्ये 4,80,000 कुत्रा चावल्याच्या घटना घडल्यात. पहले बताया जाए कि आक्रामक कुत्ता होता क्या है और अभी तो उनको बोर्ड्स भी लगाने पड़ेंगे कि ये खिलाने वाली जगह है. ये तो सबसे अच्छी बात है. बीडमध्ये बॉयफ्रेंडवरून महिलेनं स्वतःच्या मैत्रिणीची हत्या केली. हत्येनंतर मृतदेह एका बॉक्समध्ये घेऊन जातानाचं सीसीटीव्ही देखील समोर आलेला आहे. मृत महिला ही होमगार्ड पदावर होती. बीडमध्ये एका मैत्रिणीनं दुसऱ्या मैत्रिणीची हत्या केल्याचा भयानक प्रकार समोर आलाय. दोन्ही मैत्रिणींचा एकच बॉयफ्रेंड होता. त्यातून एकीनं दुसरीची हत्या केली. विशेष म्हणजे या दोन्ही मैत्रिणी विवाहित होत्या. ज्या महिलेची हत्या झाली ती महिला होमगार्ड होती. आरोपी वृंदावनी फरताळेनं होमगार्ड मैत्रिणीला घरी बोलावून घेतलं. घरामध्ये दोन्ही मैत्रिणींचा बॉयफ्रेंडवरून वाद झाला.
वादानंतर वृंदावनी फरताळेनं होमगार्ड महिलेची मुलाच्या मदतीनं हत्या केली. हत्येनंतर मृतदेह एका बॉक्समध्ये घेऊन जातानाचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आले. यासाठी शेजारी राहणाऱ्या महिलेची दुचाकी वापरण्यात आली. इतर साहित्य न्यायचं आहे असं सांगून ती दुचाकी घेण्यात आली. त्याच दुचाकीवरून मृतदेह उमरत जहांगीर परिसरामध्ये फेकून देण्यात आला. पोलिसांनी महिला आरोपीला घटनास्थळी नेत तपासणी केली आहे. आरोपीने अयोध्या वरकटे नावाची जी मयत महिला आहे तिला काहीतरी पाजून तो कशाने तरी खून केलेला आहे. तो खून केल्यानंतर उमरत जहांगीर शिवारामध्ये तिने एका वाहनामध्ये तिचा मृतदेह नेऊन त्या रोडच्या बाजूला एका झाडाझुडपात टाकून